इथं आणून कोणी सोडलं? बस स्टॉपला कोणी सोडलं तुला? सोडलं वाटपला गाडी चालली गाडीत आणून सोडलं? हिचं मशीन लावलं गाडी. नमस्ते. मी ते का हं? मी ते आता तुझं नाव काय आहे? कृष्णाबाई पूर्ण नाव? कृष्णाबाई कंबाड कृष्णाबाई कुंभार. कुठून आली तू? वाशीवरून आली. बार्शी. इथं कसं काय बस स्टॉपला? इथं राहिली बागून खायचं हे खायचं. लेकर बाळ? एक बाई एक मुलगी एक मुलगी आहे लाडूला. मुलगी आहे? नवरा वगैरे? नवरा आहे की तिचा तुझा? तिचा नवरा आहे की तिचा. बर. किती दिवसापासून आहे इकडं? 4 दिवस झाले येणं म्हणून 4 दिवस झालं. हा. घर घर कुठं आहे तुझं? घर 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 माझं काय भीमनगर. पुण्यामध्ये? भीम जावळे घरचे आहेत का कोणी? घरचे आहेत का? घरचे की तुझ्या घरचे आहेत का? आहे की कोण कोण आहे? समाज जाती समाज जाती कुठली. घरी जायचं का? घरी सोडू का तुझ्या? पत्ता सांगशील? किती आहेत मुलं? मुलं किती आहेत? एक मुलगा आहे. आणि मुलगी? मुलगी एकच आहे. जेवण केलं का? जेवण केलं नाही. जेवली नाही? हा. यायचं का? तुझ्यासारखे सगळे लोक आहेत तिकडं. तुझ्या घरी जायचं का आमच्या सोबत यायचं? तुमच्या सोबत यायचं. माझ्या सोबत यायचं? हा. घरी नाही जायचं का? घरी जायचं. घरी कोण सांभाळायला पडून. भूक लागले का तुला? चहा देऊ का? चहा चहा वडापाव आणायचा आहे. भूक लागली आहे. बरं, एक वडापाव आणि एक चहा. हा? काय झालं रडायला? नको रडू. कशाला रडते? हा? खाल्लं नाही तू सकाळपासून काही? आंघोळ केलेलं नाही दिसत, लय दिवस झालं. घाण झालंय सगळं हे डोकं. हा? येणार का मग तू माझ्या बरोबर? येणार? येणार? बरं. आपल्या आई सारखी आहे ती. तुला तिथं सगळी सोय आहे. काय टेन्शन नाही तुला तिथं. पैसे नाही द्यायचे कधी? हा. किती दिवस झालं तू फिरते बाहेर असं? 4 दिवस झाले फिरते. नाही वाटत, लय दिवस झाला असं वाटतंय तू बाहेर आहे, घराबाहेर. घराबाहेर 4 दिवस झालं. सुरून सोडलं. कोणी सोडलं? सून मारती, मला मारती. इथं आणून कोणी सोडलं? बस स्टॉपला कोणी सोडलं तुला? सोडलं वाटपला गाडी चालली. गाडीत आणून सोडलं? हिचं मशीन लावलं गाडी. तिकडे बघ, काय टेन्शन घेऊ नको. आपल्या आई सारखी आई. तुला तिथं सगळी सोय आहे. खायला प्यायला तुला काय लागेल ती कपडे लता. हो, आईला धरून राहायचं आपल्या. हो, आपली आई देवच म्हणायचं ती. मी काम करा. नको काम करू. काम नको करू. तू तिथं नुसतं आराम कर राहिले वाटतं. काही टेन्शन नाही तुला, बर का? तू तुझ्यापाशी हातराय पांघरायचं वगैरे नाहीये का? काही आज पंधराचं नाही. नाही ना? नाही. काहीच नाहीये? नाही. कसं झोपली तू रात्री मग? गोष्टी सासरून गोष्टी करतात. गार लागला असेल ना लय? झाले. यायचं का मग तुला माझ्या बरोबर? यायचं? यायचं पण. यायचं. आता काय वडापाव आणि चहा प्यायचा आहे? हा. भूक लागली आहे? दुखलं. भूक लागली.
तर आपण वडापाव घेऊन येऊ आधी, हा चहा पाजू आणि मग आपण आपल्या आश्रमात जाऊ. हा काय नाव आहे तुझं म्हंटल अजून एकदा? कृष्णाबाई म्हणा, कृष्णाबाई कुंभार. कृष्णा. कृष्णाबाई आहे का तुझं नाव? तू कृष्णा सारखीच आहे. असं नाही बसायचं, पण सांगायचं घरी कुणाला तर मुलाला वगैरे काय झालं असेल तर. नवरा नवरा काय करतोय का? नवरा नाहीये. किती वर्ष झालं? 72 सालापासून तू काय काम करायची? मी बाटली धुत होती, कपडा बंद. भांडे धुण्याची. मुलं तूच मोठी केली का? दवाखान्यात कामाला आहे. होय. तुला बोलता का बरं येत नाहीये पटपट असं? आणि मला बोलता येत नाही. वार गेले मला. पॅरालिसिस झालं, वारं गेले. असं चालता येतं का तुला? छान. काही खाल्लं नव्हतं सकाळपासून? उपाशीच आहे? खा खा, दमानी पे. हा दर अजून. हा पे. बरं वाटते का आता? दमानी पे. हा किती अवतार हे अवघड झालाय. त्यांचे धन्यवाद म्हण, हे उभा राहिले तुझ्यासाठी. हा उसको बोली ना मैंने, तुझे जायचे ना. खूप दिवसापासून बाहेर आहे असं वाटतंय. हाँ बाहर असेल ती भरपूर दिवस झाले. खूप दिन तक के रही है बाहर, इधर ही 4-5 दिन तक के रही है. हा ना, 4-5 दिन है ना, अच्छा. 4-5 दिवस हो गया ना इधर. लयच अवतार बिघडलाय सगळा. हा जा जा आता नीट राहते हो. नीट राहते. हाँ आली जगन बापरे दारात नाव काळजी करू. हाँ. और क्या. जिसका कोई नहीं उसका ईश्वर रहता है. ज्याचं कोणी नाही त्याचं परमेश्वर आहे. आणि तुम्ही आहात तिथं स्वारगेटला अशा निराधार मायांना आधार द्यायला. हा चला आपण आता पोलीस स्टेशनला जाऊया, तिथे जे सगळी माहिती देऊ आणि मग तिकडून पुन्हा आम्ही पुढे जातो. हा हे आहे स्वारगेट पोलीस स्टेशन आणि आपलं जे काही आहे ते प्रोसिजर पूर्ण केली आणि इथं स्वामींचं दत्ताचं मंदिर पण आहे पोलीस स्टेशनमध्ये. चला आज आपल्याकडून अजून एका आजीची मदत आपण करू शकलो. पावसाळा दिवस आहे, पाऊस चालू आहे आणि ही आजी स्वारगेट बस स्टॉपला बसलेली होती, जसं कोमल बसलेली होती तसंच. आणि इथूनच पहिलं पण आपण कोमलची प्रोसिजर करून घेऊन गेलो होतो आणि आता तसंच आपण ह्या आजीला पण घेऊन निघालोय. तर आजी म्हटली बसायला काही होत नाही, झोपू का? तर झोप म्हटलं इकडं. आणि खरंच बिचारीने काही खाल्लं नव्हतं, अशक्त आहे खूप. बघू आता निघालोय आपल्या घरी घेऊन. तुला खुर्ची दे जरा बसायला. घे पिशवी तुझी. काय आहे पिशवी? जरा कपडे असतील ना तर नको घेऊ, नको घेऊ. बस तेव्हा हे दे, आंघोळच घालायचे तिला आता. लय वास येतोय सगळं, म्हणजे नाही का किती दिवस झालं काय. बस इथं बसायचं. बसा. ते खराब कपडे असतील ना तर फेकून दे. हा खरं कपड्याची नव्हती. काय आहे नवं? परकल मी दुसरा देते परकल तुला. दुसरा देते परकल, ते नाही घालायचं. बस खराब कपडे असतील ना नको घेऊ. रंजना नाही नाही आपले चांगलं तेवढं ठेव. पिशवी पण फेकून दे. रंजना पिशवी फेकून देऊ. हे पिशवी ठेव तुझं सगळं. किती रुपये? 20-30 रुपये ह्याचं. ठेव. हे काय आहे? साडी. ते फेकून दे रंजना पिशवी. पिशवीचा साडी नाही.
बघ बरं ते काय रिझल्ट आहे नीट बघ जरा काय गाऊन आहे? बघ बरं कशा आहेत गाऊन बरे आहेत का फेकून द्या गाऊन. तर काल तुम्ही बघितलं असेल सगळ्यांनी की बाबा पावसामध्ये जाऊन आम्ही एका आजीला स्वारगेट स्टेशनवरून घेऊन आलो. ह्या आजीला जसं कोमलला घेऊन आलो आपण तसं ह्या आजीला पण घेऊन आलो. 3-4 दिवस झालं कंटिन्यू पाऊस आहे आणि खूप वाईट अवस्था होती आहे का नाही. पांघरायला नव्हतं, तिच्या अंगावर व्यवस्थित कपडे नव्हते. तर मला व्हिडिओ कॉल केला आणि दाखवला. माझं काही राहिलंच नाही म्हणून की लगेच जाऊन आपण ह्या आजीला घेऊन आलो. ह्या आजीला काही व्यवस्थित जरा सांगता येत नाहीये. तर माझं एकच म्हणणं आहे की आजी जर कुठं हरवली असेल कुणाच्या गावाकडून कुठून आली असेल काय तर म्हणजे एक व्हिडिओच्या माध्यमातून तिच्या घरापर्यंत जावा म्हणजे आपल्याला तिच्या घरी पण पाठवता येईल. आणि आता तिला विचारणार आहे की बाबा नक्की काय झालं कशामुळे तू स्वारगेट स्टेशनला बसलेली होती आणि मग आपण बघू काय होते ते. आणि आता सध्या तर पावसामुळं असं आजी एखादी असेल तर आपल्याला आणणं गरजेचं आहे कारण त्यात पाऊस आहे थंडी जास्त आहे आणि हिला पॅरालिसिस पण झालेला आहे. ह्या पायाचं इकडलं ऑपरेशन झालेलं आहे. इथं पायाला इथं टाके इथं ऑपरेशन झालेलं असताना बाहेर रस्त्याला होती. इथे एक टाका आहे एक इथं तो काढला पण नाहीये टाका तसाच आहे आणि ह्याच अवस्थेत ती तिथं होती. आता जरा बरी आहे का तू झोप वगैरे रात्री झोपली व्यवस्थित छान झोप आली का तिकडं मध्ये झोपवलं होतं तुला थंडी वाजत होती ना म्हणून तुला मध्ये झोपवलं होतं. तुझं गाव वगैरे व्यवस्थित सांगता येईल का सांगता येतं. तर खाऊ द्या आधी चहा बिस्किट आता दिलाय. रात्री पण जेवण वगैरे आंघोळ वगैरे गरम पाण्याने छान घालून रात्रभर छान तिची झोप झालेली आहे. आणि आपले बाकीचे महिला मंडळ इकडे सगळे बसलेले आहेत. अजून एक मैत्रीण आणले तुम्हाला हा पावसाचा ठिपका चालू आहे सारखा. हा काय म्हणतात कुमार मॅडम आपल्याला आनंद आहे. आनंद आहे. आमच्या घरी माणसं आल्यावर आनंदच होतो. आनंदच होतो ना बस बरं पिऊन टाक चहा पिऊन टाक. तुझ्या घरची जर माहिती मिळाली तर तुला तुझ्या घरी पण आम्ही सोडतो. हा तू किती दिवसापासून बाहेर फिरते 5 दिवसात नक तर खूप वाढले तुझे. दाखव असं कर. हे पायावर घाण खूप होते आम्ही ब्रशने घासून काढले. 5 दिवस नाही खूप दिवसापासून ही आजी बाहेर आहे आणि घरातून खरंच जर हरवली असेल कुठं जर गेली असेल तर हिच्या घराच्या जवळ कोणी घर पैर असतील मुलं वगैरे कोणी असेल तिला शोधत असेल किंवा हिच्या आजूबाजूची लोक जर ओळखत असतील ही आजी कुणाच्या घरची आहे तर नक्की त्यांनी आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. मला सांगा की बाबा ही आजी इकडची आहे म्हणून आम्ही आणून सोडायची पण सोय करू. आता सध्या तर हिची परिस्थिती खरंच म्हणजे बोलता येत नाही खूप अशक्त झालेली आहे. तर तिच्या मुलाचं मी नाव म्हणजे विचारते पण ती वेगवेगळं सांगते. लक्ष्मण कांबळे. आणि तुझं नाव काय आहे? माझं कुंभार आहे. तुझं कुंभार असेल. तुझं पूर्ण नाव काय आहे? कृष्णाबाई दशरथ कुंभार. कृष्णाबाई दशरथ कुंभार. आणि तुझ्या मुलाचं नाव काय आहे? ती दवाखान्यात आहे. काय नाव आहे पूर्ण मुलाचं? लक्ष्मण कांबळे. म्हणजे खरं काही कळतच नाहीये. आपण आणले सध्या आता बघूया आणि तिची माहिती मिळाली ठीक नाहीतर आता आणले तर खरं सगळ्या आजींबरोबर जशी कोमल आहे तशी आपण बघूया. पण पहिलं तर तिच्या म्हणजे माझं एक म्हणणं आहे की बाबा प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरी जावं. घरी जायचं का तुला? घरी जायचं का मुलाकड? मी पुण्यात जायचं. पुण्यात कुठं राहतो? पुण्यात कुठं राहतो मुलगा? डांगे चौकात. डांगे चौकात. जायचं का मुलाकड? मुलाकडे जायचं. बर तर अशी ही अर्धवट माहिती आपल्याला मिळते. माहिती काही व्यवस्थित मिळत नाही. आराम कर. तुला बरं वाटलं का इकडं? झोपली का तू रात्री? झोपली? गरम झोपली का? तर ठीक आहे बघूया आता जसं आपल्याला माहिती मिळेल तसं. पण पावसा पाण्याचे दिवस आहेत म्हणून आपण आणले आजीला. तुम्ही पण सगळे तुमची काळजी घ्या. हा गारठ्यात बसू नका लई सगळेजण. हा ठीक आहे.